नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची आणि आजची चर्चा साहजिकच आहे आमदार अपात्रतेच्या सुनावणी संदर्भात. ही सुनावणी अवघ्या काही वेळापूर्वीच संपलेली आहे आणि त्या संदर्भात आता पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे असं कळतंय. या संदर्भातली जी काही कागदपत्र आहेत ती माझ्यासमोर सादर करा असं विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला सूचना दिलेल्या आहेत आणि 26 ऑक्टोबरला ही सुनावणी पुन्हा होणार आहे. 25 तारखेपर्यंत शिंदे गटालाही उत्तर द्यावं लागणार आहे आणि ठाकरे गटाला कोर्टात दिलेले कागदपत्र सादर करायला अध्यक्षांनी सांगितलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा तारीख पे तारीखचा सिलसिला सुरूच आहे. आमदार अपात्रते संदर्भातला हा तारीख पे तारीखचा सिलसिला कधी संपणार हे पाहावं लागणार आहे. कारण अध्यक्षांनी ज्या पद्धतीने या प्रकरणावरती सुनावणी घेतली, ही केस ज्या पद्धतीने पुढे जाते त्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा काहीशी नाराजी व्यक्त केलेली होती. 30 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम अध्यक्षांना देण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाचं वेळापत्रक सादर करण्यासाठी. आणि त्यानंतर आता अध्यक्ष कशा पद्धतीने ही सुनावणी पुढे नेतात किंवा कोर्टामध्ये वेळापत्रक सादर कसं केलं जातं, कसा कार्यक्रम असेल या सुनावणीचा पुढे हे पाहावं लागेल. तूर्तास तरी ही सुनावणी पुढे गेलेली आहे. 26 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. 25 तारखेपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला उत्तर द्यावं लागणार आहे आणि ठाकरे गटाला सुद्धा कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची की हा तारीख पे तारीखचा सिलसिला संपणार कधी, याला काही टाइम बाउंड गोष्टी आहेत की नाही, की निवडणुकीपर्यंत असं सुरू राहिलं तर आमदार अपात्रतेचा हा मुद्दा हा कसा सुरू राहणार, कसा चालू ठेवला जाणार किंवा या प्रकरणात पुढे काय, हा प्रश्न अनेकांना उपस्थित झालेला आहे. माझा सहकारी प्रसन्न आपल्यासोबत आहे. प्रसन्न, ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघताना तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू आहे म्हणण्यापेक्षा आता बरेच जण हा वेळकाढूपणा सुरू आहे असं म्हणायला लागलेले आहेत. नम्रता, राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी फक्त प्रोसेसच्या नसतात, म्हणून तर ते राजकारण असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये सांगितलं असतं की एक विरोधी पक्ष असतो, एक सत्ताधारी पक्ष असतो आणि मग सत्ताधारी फॉर्म होण्यासाठी किती आमदारांची खासदारांची गरज असते. प्रत्यक्षात आपण काय बघतो, विरोधक सत्ताधाऱ्यांना जॉईन होऊन सत्ताधारी बनवू शकतात. त्यामुळे पॉलिटिक्स हा अतिशय वेगळा प्रकार आहे आणि इथे जे चाललंय ते वेगळं आहे. आता जे दिसतंय त्याच्यातून अर्थ काढायचा म्हटला तर असा, त्याच्यामध्ये नार्वेकरांची ज्युरिस्डिक्शन, विधिमंडळाचे अधिकार याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाहीये. जे दिसतंय त्याचा एक अर्थ आपल्याला असा काढता येऊ शकतो की सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एक प्रकारे त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी सुद्धा आम्ही तुमच्या याला कोणत्याही प्रकारची दाद देत नाही हे दाखवून देण्याचा सध्या माइंड गेम सुरू आहे. आपण बघतोय रोज सकाळी संजय राऊत असतात, संजय राऊतांकडे सगळा मीडिया जमलेला असतो आणि मग ते कधी काय कोणावरती बोलतील, कोणाला काय करतील. अनेकदा तर त्यांनी थेट नार्वेकरांवरती सुद्धा टीका केलेली आहे. आणि थोडं सांगायचं झालं तर ते बऱ्यापैकी अश्लाघ्य भाषेत म्हणा किंवा नार्वेकर टेक्निकली ज्या जागेवर बसलेले, प्रश्न नार्वेकर भाजपचे आहेत की नाही हा मुद्दा नाहीये, ते ज्या पदावर बसलेले आहेत त्या पदाची गरिमेला न शोभेल अशा प्रकारे त्यांच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे. आता हे केल्यानंतर गप्प बसेल तो भाजप काय, गप्प बसतील ते नार्वेकर काय, कारण शेवटी ते तर त्या पदावर बसलेले आहेत. आता कोणी असं म्हणणार नाही तुम्ही मला असं बोलता काय, मग मी असं करून दाखवतो. पण प्रश्न असा आहे, याच्यातून घ्यायचा तो धडा आपण घेऊ शकतो, याच्यातून घ्यायचा तो अर्थ आपण घेऊ शकतो. आणि ते असं दिसतंय की हे तारीख पे तारीख सुरू आहे. आणि आता नम्रता आताच म्हणजे आज काही फार अपेक्षा नव्हतीच आणि आता तू मगाशी बातम्यांमध्ये सांगितलं तसं आता 26 ऑक्टोबरची तारीख देण्यात आलेली आहे. माझा इकडे सरळ स्पष्ट अंदाज आहे, हे प्रकरण डिसेंबरच्या आत काही थेट मुद्द्यावरती येईल असं मला वाटत नाही. एकत्र सुनावणीचा तर प्रश्नच नाही नम्रता. नाही, मुद्दा याच्यामध्ये असा आहे की एकत्र सुनावणीची मागणी ठाकरे गटाकडनं केली जाते. तर यामधल्या जर आपण कनेक्शन थोडंसं बघायचं झालं तर एकत्र सुनावणी ठाकरे गटाला हवी आहे पण शिंदे गटाला नकोय. त्यांचं म्हणणं आहे वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. या सगळ्याचं गणित कसं लावायचं? शिंदे गटाला घाई झालेली, माफ करा, ठाकरे गटाला घाई झालेली आहे आणि शिंदे गट मात्र हे प्रकरण थोडंसं स्ट्रेच करायचा प्रयत्न करतो असं वरकरणी दिसतंय. प्रसन्न, पुन्हा एकदा आपण ह्याच्यात फक्त अर्थ काढू शकतो नम्रता, ज्याचा जो तू प्रश्न विचारलेला आहे. ठाकरे गटाला हे होण्याची का गरज आहे? कारण या सगळ्या गोष्टींवरती 2-3 गोष्टी अवलंबून आहेत. एक, सुनावणी वगैरे नीट झाली आणि धरून चालू या नियमानुसार झाली, त्यातल्या लॉजिकनुसार झाली तर ठाकरे गटाला ही अपेक्षा आहे की शिंदे गटाचे आमदार डिस्क्वालिफाय होतील. ते डिस्क्वालिफाय झाल्याप्रमाणे झाले तर अर्थातच सरकारच्या स्थिरतेवरती सरकार पडणार नाही, पण शिवसेना एकसंध राहण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल पडेल. ठाकरेंचा दावा अधिक मजबूत होईल, आहे ती गळती रोखली जाईल, या सगळ्या गोष्टी होतील. ही त्यांची घाई आहे. दुसरी गोष्ट असं सुद्धा होईल की उद्या जर का आज उद्या करत उद्या जर का डिसेंबर आणि आणखी पुढे जायला लागलं आणि समजा सध्या जी चर्चा चालू आहे दिल्लीमध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय, कदाचित मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात का, निवडणुका प्रिपोंड होऊ शकतात का, असं काहीही जर का अवस्था झाली
तर अशा कॅच 22 सिच्युएशन, धड इकडे नाही धड तिकडे नाही असं काहीतरी झालेलं आहे. धड आपल्या पक्षावर आपल्याला हक्क सांगता आलेला नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष त्यांच्या चिन्हासह, एक लक्षात घे नम्रता, डिस्क्वालिफिकेशन झालं तर मुद्दा फक्त डिस्क्वालिफिकेशनचा नाहीये, तो मुद्दा चिन्हापर्यंत जाणार, तो मुद्दा नावापर्यंत जाणार, तो शिवसेनेच्या शेवटी नेता कोण तर तो इथपर्यंत जाणार. हा फक्त काही आमदार इथे आहेत ते डिस्क्वालिफाय आहेत इतका नाहीये मुद्दा. एकदा का ते डिस्क्वालिफाय झाले, ज्याची शक्यता खूप कमी वाटते फॉर व्हेरियस रिझन, ज्याचं राजकारण साधं समजून घेण्यासारखं आहे, असं काहीही झाल्यास मुद्दा तिकडे थांबणार नाही, तो चिन्हापर्यंत जाणार आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची घाई आहे, म्हणून त्यांच्या ठाकरे गटाची एक्झॅक्टली शिंदे गटाला तसं करायची काही काळजीच नाही. एक्झॅक्टली प्रसन्न, माझा प्रश्न त्यालाच धरून होता. तू हा जो मुद्दा पॉइंट आउट केलास, त्यामध्ये की जर समजा ठाकरे गट ज्या पद्धतीने घाई करतोय त्या पद्धतीने जर लवकर निकाल या प्रकरणाचा आला तर पक्ष चिन्ह रिक्लेम करण्यासाठी उद्धव ठाकरेंची वाट सोपी होऊ शकते का? हो, अर्थात होऊ शकते. मी पुन्हा याच्यातल्या मग परत निवडणूक आयोगाकडे जाणार का? मग निवडणूक पुन्हा तो सुद्धा असं झालं तर हे इतकं तरतर आहे. म्हणजे दिल्लीमध्ये नम्रता, जेव्हा दिल्लीमध्ये काही काळ आपण होतो, मी होतो आणि लोकांशी बोलता आलं आपल्याला, ज्या प्रकारे ही सगळी तयारी चालू आहे, ज्या प्रकारे हे सगळं फंक्शनिंग चालू आहे, हे फार मोठी अपेक्षा आहे ठाकरे गटाला की हे डिस्क्वालिफिकेशन एका झटक्यात होईल. नम्रता, साधा विचार कर, एकनाथ शिंदेसारखा ज्याची जवळपास 3-4 दशकं राजकारणात गेलेली आहे, ती व्यक्ती आपल्या राजकीय कारकीर्द पणाला लावून आपल्यासह एवढ्या सगळ्या आमदारांना भाजपमध्ये नेते. दुसरी गोष्ट, भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांसारखे अनेक मोठे नेते, देवेंद्र फडणवीस स्वतः नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आणि भाजप केंद्राकडनं हे सगळं ऑपरेशन पार पाडण्यात आलं होतं. असं वाटतं नम्रता की यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला नसेल, याच्यातला कायदेशीर कीस पाडला गेला नसेल, याचा असं असेल का? असं अर्थातच नसणार. एवढा सगळा विचार केल्यानंतर डिस्क्वालिफाय होण्या इतकी जर का याच्यामध्ये एक जरी गॅप असती तर एकनाथ शिंदेनी नाही तर किमान या आमदारांनी फार सुरुवातीलाच विचार केला असता. तो त्यांनी केलेला दिसत नाहीये, तशी कदाचित त्यांना गरज भासली नसावी. त्यामुळे ज्याला क्रोनॉलॉजी समजिये असं सध्या जे आपल्या एक राजकारणामध्ये आता एक नॉमेनक्लेचर झाले, क्रोनॉलॉजी समजिये, तर क्रोनॉलॉजी समजिये. एवढं सगळं जर का झालं असेल तर ते इतक्या सहजासहजी डिस्क्वालिफाय व्हायला झालेलं ठरलेलं नाही. मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाने जो काही हस्तक्षेप केला म्हणण्यापेक्षा हस्तक्षेप करण्याच्या पर्यंत वेळ येऊ शकते सुप्रीम कोर्टाला, आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती. तर हे थोडंसं अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासामध्ये हे आपण कधीही बघितलेलं नव्हतं. हो नम्रता, आता ही अशी अवस्था यायला नको होती. यामुळे हा आणखी वेगळ्या डिबेटचा मुद्दा ठरेल. पण कारण नसताना आज नाही म्हणायला सुप्रीम कोर्टाला वारंवार हे सांगावं लागतंय. आणि एका पातळीनंतर सुप्रीम कोर्ट काही उद्या समन नाही करू शकत. समन करतील, टेक्निकली समनही करू शकतात, पण त्या समन करण्याला उद्या नार्वेकरांवर हे बंधनकारक नाही की त्यांनी सुप्रीम कोर्टावर अपील व्हावं. आणि हा संघर्ष वाईट आहे. भारतामध्ये यापूर्वी सुद्धा असे संघर्षाचे प्रसंग आलेले आहेत, पण ते टाळण्यात आलेले आहेत. कारण असं करून काय होतं, ती न्यायव्यवस्थेचा जो एक दर्जा आहे त्याला सारखे धक्के देण्याचे प्रयत्न होतील, त्याचं गंजणं सुरू होईल, त्याच्यामध्ये एकमेकांच्या सत्ता स्पर्धेमध्ये खेचलं जाईल आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यात पडू नये असं आपल्या कुणालाही वाटत असेल. त्यामुळे आता हे तारीख पे तारीख दिली जाते. पण म्हणजे मला जे दिसतंय ते असं नम्रता की शेड्यूल सादर केलं जाईल, रिवाइज शेड्यूल सादर केलं जाईल. मुद्दा इथे असा आहे, सुप्रीम कोर्टाला काय हवंय, शेड्यूल हवं आहे, तारखांचं शेड्यूल, टाइम टेबल हवं आहे. पण ते एकत्र सुनावणीचे का वेगवेगळं, हे डिस्क्रिशन आणि अधिकृतरित्या हे डिस्क्रिशन, घटनात्मक दृष्ट्या तरतुदीचं हे डिस्क्रिशन नार्वेकरांचं आहे. ठाकरेंची ती मागणी नाही पूर्ण होणार नम्रता. ठाकरेंचं म्हणणं एकत्र करा, याचे हे बंधनकारक नाहीये नार्वेकरांवर. बरोबर. प्रसन्न, तू सोबत राहा. आपल्यासोबत अजय माने आहे, ज्यांनी ह्या संपूर्ण सुनावणी जवळून पाहिली. आज नेमकं काय झालं ते आपण अजयकडनं जाणून घेऊया. आज नेमकं काय काय घडलेलं आहे आणि 26 तारखेसाठी काय आदेश अध्यक्षांनी दिलेत. अजय, आपण जर पाहिलं तर आज एकंदरीत याचिका एकत्र करायच्या की नाही या मुद्द्यावर नम्रता एकंदरीत संपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडली. तासाभरातच ही संपूर्ण सुनावणी एकंदरीत संपली आहे. पण यात आता ग्रुपिंग वाईज जे ती सुनावणी पार पडणार आहेत. जर आपण पाहिलं तर नुकतंच प्रहार जनशक्ती म्हणजे बच्चू कडूंच्या बाजूने जे वकील युक्तिवाद करत होते ते येऊन गेले. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने वकील जे आहेत ते युक्तिवाद करतात ते येऊन गेले. त्यांनी म्हटलं की 6 जणांमध्ये ग्रुपिंग आहे, म्हणजे 6 गटात या याचिका ज्या आहेत त्यांना ग्रुपिंग करण्यात आलेल्या आहेत. 34
याचिका आहेत आणि त्यांना मग जर पाहिलं तर पहिली पेटिशन 1 ते 16 हा ए गट असणार, म्हणजे ग्रुप 1 असणार. मग नंतर 17 हे एक ग्रुप असणार, 18 आणि 19 हा एक ग्रुप असणार, 20-21 हा एक ग्रुप असणार आणि मग थेट 22 ते 34 हा एक 6वा गट म्हणजे 6वा ग्रुप असणार. आणि या एक एक ग्रुपच्या याचिकांच्या अनुषंगाने जी आहे ती सुनावणी पार पडणार. संपूर्ण याचिकांवर एकत्र सुनावणी होणार नाही आता सेट असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने म्हणून ग्रुप वाईज जे आहे ते आता त्या याचिकांवर सुनावणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 25 तारखेपर्यंत दोन्ही गटाकडून म्हणजे दोन्ही पक्षांकडून शिंदेच्या शिवसेनेकडून आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मत मांडायची जी काळ जो आहे तो उत्तर देण्याचा काळ जो आहे तो अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर 26 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे आणि त्या एकंदरीत याच ग्रुप वाईज नंतर ती सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सुनावणी जी आहे ते नार्वेकर यांनी एकंदरीत उद्धव ठाकरे गटाला म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला म्हटलं आहे की तुम्ही जेवढे अर्ज दाखल करणार तेवढा एकंदरीत विलंब जो आहे तो या संपूर्ण प्रक्रियेला लागेल असं त्यांनी मत जे ते नोंदवलेलं. जर आपण पाहिलं तर अनेक सुनावण्या ज्या आहेत त्या अनेक दिवसांपासून सुनावण्या सुरू आहेत आणि अनेक वेळा जे ते अर्ज पेपर एकंदरीत जे फाईल केलेले पिटिशन आहेत त्याचे कागदपत्रे मागण्यासाठी दोन्ही गटाकडून अर्जाची प्रक्रिया केली जाते. मग अर्ज केल्यानंतर पुन्हा 2 दिवसाचा काळ 3 दिवसाचा कालावधी असा साधारण मागण्यात येतो आणि मग एकंदरीत तो अर्ज काय आहे ती पिटिशन काय आहे ते देण्यात येतं आणि त्यानंतर त्याला पुन्हा उत्तर देण्यासाठी पुन्हा एक वेगळा काळ जो आहे तो या सगळ्या गोष्टीला लागतो आणि त्यामुळे विलंब हा तेवढाच लागत आहे. मागच्या वर्षभरापासून सुप्रीम कोर्टात सुरू असलेलं हे प्रकरण अध्यक्षांच्या पटलावर आलं, तिथे 5 महिन्यानंतर इथे सुनावणी सुरू झाली आणि सुनावणी सुरू झाल्यानंतर आता 2 महिने उलटून झालेले आहेत तरी विलंब जो आहे तो काही एकंदरीत या संपूर्ण सुनावणीवर अगदी अगदी जसं अजय तू सांगितलेलं आहेस की तारीख पे तारीख हा सिलसिला काही केला थांबायचं नाव घेत नाही आणि अध्यक्ष कोणत्याही पातळीवरचा पण निर्णय कधी घेणार हा प्रश्न आहे की या संदर्भात पुढे काय. तरी कागदपत्र सादर करण्यासाठी नवनव्या तारखा दिल्या जात आहेत, आता नेमका निर्णयापर्यंत कधी हे अध्यक्ष आपले येत आहेत हे पाहावं लागेल. धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.